तर कसं आहे पब्लिक, राकेश बनकर त्याच्या घराच्या समोर आला आणि तिथं असं काहीतरी बघायला मिळालं, म्हणजेच की आपल्याच ट्रॅक्टरमध्ये ना आपलीच खाट आणि आपलेच भांडे भरून कुठेतरी जात होते. चला ते पण तुम्हाला सांगतो. आपण जातोय भाऊ शेताकडे. शेतामध्ये ना विहीर मळणीचा कार्यक्रम असतो, म्हणजे की पाणी मोकळं करायचा कार्यक्रम असतो. त्याच्यासाठी स्वयंपाक तिथं केलेला असतो. 4-5 नातेवाईकाची घरं सांगितलेले असतात. आता इथं भाजी वगैरे पण बनवायचं काम चालू होतं. थोडा टाइम होता, नाश्ता वगैरे करून घेतला आणि हे बघा आपल्या शेतातली मोसंबी. आणि याच मोसंबीमध्ये आपण आहे ना मक्का लावलेली आहे. आणि भाई हे ना आपल्या शेतातलं एका एकरात शेततळे, या एका एकराच्या शेततळ्यावरती उभं राहून आहे ना आपण इथल्या 17 एकर जमिनीवरती ध्यान ठेवू शकतो बरं का. आणि या शेततळ्याची भिंत आहे बघा, या भिंतीवरती मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता. तर चला आता तुम्हाला सांगतो, हे जे शेत आहे ना भिंतीच्या पलीकडचं, याच्यामध्ये आपण आहे ना हरभरा लावला. हरभरा जास्त मोठा नाही, जमिनीपासून 7-8 बोटं वरती आलाय. तर चला आता सर्व काही झालेलं आहे. आपण पण तुरीच्या शेंगा खात खात एका ठिकाणी बसलो होतो. तेवढ्यात आपल्याला त्या शेततळ्याकडनं फोन आला, म्हणे चला कार्यक्रमाचं सर्व काही उदकलेलं आहे. मग आपण काय डांबरी रोड पकडला, तिथनं वारवामध्ये आलो. आणि आज मी तुम्हाला आहे ना आपलं नवीन फार्म हाऊस पण दाखवणार आहे बरं का. चला ते नंतर दाखवतो. इथं आलं, जेवण वगैरे केलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल, प्लॅटिना गाडी अशी ट्रॉलीमध्ये का ठेवलेली आहे? ते जाऊ द्या, लय मोठी गोष्ट आहे. सर्व साहित्य कार्यक्रमाचा आपण ट्रॉलीमध्ये भरला. आता घरी जायला निघालो. आता थांबा, तुम्हाला फार्म हाऊस पण दाखवतो. अजून याचं काम थोडं अपूर्ण आहे. थोडं 1-2 महिन्यामध्ये पूर्ण होईल. स्लॅब लेवल वगैरे येऊन गेली आहे. याचे काम आहे नाही पूर्णवती वस्तं, कारण शेतामध्ये ना विटांचं काम करून चालत नाही. इथं मजबूतीचं एकदम काम लागते. आणि बाजूला असा आपला गोठा असणार आहे 35 गाय मशीनचा. आणि इथं मध्ये ना 4 बेडरूम, 2 हॉल आणि 2 गेस्ट रूम असणार आहे. आणि याच्यामध्ये आपण आहे ना सर्व सिमेंटचा उपयोग केला आहे, म्हणजे ज्या काही चौकटी असतात, खिडक्या असतात, या सर्व सिमेंटचा आहे. तर चला आता कारमध्ये बसलोय मी, पण घरी जातो. टाटा.